So guys, yesterday we discussed about strings, all right? We spoke about the data type strings. What I'm going to do is, yes, Manan, एकच मिनिट हा. कालचं रेकॉर्डिंग शेअर नाही झालेलं का? मला चेक करू द्या, मी अपलोड केलं का ते बघू द्या मला, कारण मला आठवत नाही काल नंतर मी केलं का लगेच. नाही, मी अजून नाही, म्हणजे अपलोड झालेलं आहे, पण आय थिंक फक्त ते त्याचे जे सेटिंग्स असतात ते केलेले नसतील अजून मी. सो आय शेअर इट. प्रकाश सर शेअर करतील. All right, so yesterday we spoke about strings. In continuation with that, आज मी तुम्हाला स्ट्रिंग बद्दलच एक दोन प्रोग्राम्स आपण करून बघूयात, ठीक आहे? And then we'll move on to the next data structure that is very heavily used in Python. And the data structure is something that makes Python very powerful, and it is called as a list. ओके, तुम्ही कुठलाही इंटरव्ह्यू पायथॉनवरचा द्या किंवा पायथन, जसं एक सिंपल गोष्ट सांगतो माझ्या दृष्टीने, जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे त्याच्यात. जसं सी म्हटलं की पॉइंटर्स आणि पॉइंटर्सचं नॉलेज बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट. तसंच ना गाईज, जेव्हा पायथॉन, एकच मिनिट, हा, जेव्हा आपण पायथॉन लँग्वेज बद्दल बोलतो ना, तेव्हा जसं सो व्हॉट पॉइंटर इज इन सी, फॉर मी अ लिस्ट इज इन पायथन. तेवढा माझ्या दृष्टीने त्याचा इम्पॉर्टन्स आहे लिस्ट या डेटा स्ट्रक्चरचा, बिकॉज दॅट इज अ डेटा स्ट्रक्चर दॅट इज व्हेरी हेवीली युज्ड. राईट, कारण ते प्रचंड फ्लेक्झिबल डेटा स्ट्रक्चर आहे. इट्स बेसिकली अन ॲरे. तुम्ही म्हणजे आपण त्याला ॲरे असं म्हणून कधी म्हणत नाही, त्याला हाक मारत नाही तसे आपण त्याला, की ॲरे ॲज सच, बट वी कॉल इट एज अ लिस्ट. बट दॅट लिस्ट इज समथिंग विच इज व्हेरी पॉवरफुल. ओके, अँड इट इज वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स दॅट वी हॅव इन पायथन. सो लिस्ट, आज आपण लिस्ट बद्दल बोलणार आहोत. त्यातलं पण काही त्याच्यात पण ऍक्च्युली दोन पार्ट येतात माझ्या दृष्टीने. एक असतं अंडरस्टँडिंग ऑफ द बेसिक लिस्ट. जसं आपण काल स्ट्रिंग बद्दल बघितलं की ऑपरेशन्स काय काय करू शकतो आपण, लिस्ट क्रिएट कशी करायची, त्याला फॉरवर्ड इंडेक्सिंग बॅकवर्ड इंडेक्सिंग असतं का, त्याच्यानंतर त्याच्यावर आपण फंक्शन्स कुठले यूज करू शकतो, या गोष्टी झाल्या. दिस इज वन पार्ट ऑफ इट. राईट, दिस इज वन पार्ट ऑफ लिस्ट. द सेकंड पार्ट that we have here, the second part in list is something called as a list comprehension. All right, so इथे let me just clear this off. हे करून टाकतो मी, आणि ठीक आहे ना, आपण लिस्ट बद्दल नंतरच बोलूयात. तसे मी इथं फक्त लिहून टाकतो की आजचा अजेंडा काय. सो बेसिकली आय वॉन्ट टू स्पीक अबाउट स्ट्रिंग्स, ज्याच्यामध्ये आपण काही प्रोग्राम करून बघणार आहे. अँड देन आय वॉन्ट टू क्विकली मूव्ह ऑन टू लिस्ट. ओके, विच इज दी मोस्ट इम्पॉर्टंट डेटा स्ट्रक्चर अकॉर्डिंग टू मी इन पायथन. ओके, लिस्ट पायथॉन म्हटलं आणि पायथॉनचा इंटरव्ह्यू जर म्हटला तर लिस्ट बद्दल तुम्हाला 100% क्वेश्चन्स येणार. ओके, पीपल आर गोइंग टू आस्क यू क्वेश्चन्स ऑन लिस्ट, नो मॅटर व्हॉट. ओके, आणि त्याच्यातही दोन आस्पेक्ट्स येतात लिस्ट. सो विल कम टू दॅट. राईट, लेट मी जस्ट क्विकली आय डू. ठीक आहे, एक क्विकली आपण स्ट्रिंगचे प्रोग्राम लिहून बघूया. बेसिकली नाही, अजून स्क्रीन शेअरिंग नाही सुरू केलेली मी, सो आय डू दॅट. कारण मी अजून फक्त जस्ट लिस्ट डाऊनच केलं होतं की मला काय काय घ्यायचंय. सो या, थँक्स फॉर द रिमाइंडर एनिवेज. ठीक आहे, तर हे तर बंदच करतो मी आता, बिकॉज आय वॉन्ट टू ओपन इट अगेन. Let's do some arrangement quickly, which will be easier for me. Chat आलं, त्याच्यानंतर participants list आहे. So that's visible, and now what I want to do is I want to open a file. आपली 1.py वगैरे जी कुठली असेल ती फाईल ओपन करतो मी आता, and then we'll quickly dig into this. All right, ठीक आहे, डिलीट करून टाकतो मी. आता मला प्रोग्राम लिहायचा आहे, प्रोग्राम 1 लिस्ट मधला, आणि
print the number of times a character occurs in a string. Alright, म्हणजे याच्यात काय करायचं आहे फर्स्ट प्रोग्राम मध्ये, यू आर गोइंग टू ऍक्सेप्ट अ स्ट्रिंग फ्रॉम द युजर. सो पहिल्यांदा युजरला म्हणायचं प्लीज एंटर अ स्ट्रिंग. ओके, आणि त्याच्यानंतर युजरला म्हणायचं की प्लीज एंटर अ कॅरेक्टर. ऑलराईट, आणि ते कॅरेक्टर त्या स्ट्रिंग मध्ये किती वेळा येतंय, हाऊ मेनी टाइम्स दॅट कॅरेक्टर ऑकर्स इन दॅट स्ट्रिंग, यू हॅव टू प्रिंट दॅट काउंट. ऑलराईट, सो हाऊ विल वी डू इट, कॅन यू गिव्ह मी सम लॉजिक. अगदी मला कोड नकोय. ओके, आय वॉन्ट यू टू जस्ट थिंक ओव्हर इट. लॉजिक द्या मला, प्रोग्राम नकोय. प्रोग्राम आपण लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये इथे. लॉजिक काय असेल ते मला सांगा. Because always remember, whenever we are finding out any solution to any problem, we don't have to really get into the coding part of it. बऱ्याचदा ना लोक ही चूक करतात, मी बघितलेलं आहे की when we start off with our development career, आपल्याला खूप हौस असते की कधी एकदा मी तो प्रोग्राम लिहीन, कधी तो रन करेल वगैरे. दॅट इज ऑल फाईन गाईज, बट आपल्याला प्रोग्रामिंग मध्ये शिकवलं जातं राईट, की स्यूडो कोड म्हणून शिकवलं जातं किंवा अल्गोरिदम्स म्हणून शिकवलेलं असतं आपल्याला. करेक्ट, इफ यू रिकॉल फ्लो चार्ट शिकवलेले असतात आपल्याला. करेक्ट, सो ते का असतं, तर त्याच्यासाठी असतं की तुम्ही डायरेक्टली कोड करायचं मागे लागू नका रे. तुम्ही वाय आर यू डिरेक्टली बिहाइंड द कोडिंग पार्ट ऑफ इट. कारण बिलीव्ह मी, कोडिंग कोणालाही करता येतं. ओके, these are some inputs I'm giving as an experienced person in this field. Anyone can do coding, but not everyone can come up with a good logic. That is the problem. ओके, कारण कोड म्हणजे काय असतं ना, नुसतं सिंटॅक्स तर लिहायचा असतो, तो सगळ्यांनाच लिहिता येतो कारण सिंटॅक्स पाठ झालेला असतो, सिंटॅक्स माहीत झालेला असतो. दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. द प्रॉब्लेम इज दॅट आर यू एबल टू कम अप विथ अ सोल्युशन टू दॅट प्रॉब्लेम. ओके, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू आर एक्सपिरियन्स, हाऊ मेनी ऑफ यू आर स्टील ऍट अ कॉलेज लेवल और स्टुडंट लेवल. कारण मी तसा इंट्रो तुमचा कधी घेतलेला नाहीये, बट आय बिलीव्ह की मोस्ट ऑफ यू आर फ्रॉम द college background right now. Always remember this one advice: whenever you are asked to write any program, may it be an interview or may it be when you actually join a company, जेव्हा केव्हा प्रोग्राम लिहाल तेव्हा तो प्रोग्राम कंप्लीट लिहिला गेलाय का नाही हे चेक करायचं. कंप्लीट म्हणजे काय, इफ यू रिमेंबर दॅट डे वी रोट अ प्रोग्राम, I gave a positive number, it worked. I gave a negative number, it worked. But the moment I gave it a text, it failed. मग हा कंप्लीट प्रोग्राम नव्हता याचा अर्थ. सो आय नीड टू राईट इट कम्प्लिटली. सो कधीही तुम्ही आयटी इंडस्ट्रीमध्ये जॉब सुरू केल्यावर अशी घाई नाही करायची की अरे प्रोग्राम वर्क व्हायला लागला लगेच आपल्या सिनियरला बोलवायचं, टीम लिडरला बोलवायचं की अरे इट इज डन, मी कोड चेक इन करू का किंवा सबमिट करू का कोड वगैरे. एवढी घाई नाही करायची. यू मेक शुअर दॅट तुम्ही प्रोग्राम मध्ये सगळे आस्पेक्ट कव्हर केलेले आहेत, की चुकीचं इनपुट आलं तरी ते वर्क होणार आहे. ओके, काही बॉर्डर केसेस आल्या तरी इट विल हँडल इट. हे सगळं केल्यावरच मग सांगायचं की आय हॅव कम्प्लिटेड माय प्रोग्राम. ऑलवेज रिमेंबर दिस ऍडवाइस, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ही लाखा मोलाची ऍडवाइस आहे, कारण की पहिल्यापासून जर तुम्ही असं केलं तर एक खूप चांगलं इम्प्रेशन पडतं. इट्स नॉट जस्ट अबाउट इम्प्रेशन, बाय द वे, कोणाला इम्प्रेस करायचं म्हणून नाही, बाकीच्यांचा सोडा, आपण आपल्याच कामाच्या पद्धतीवर इम्प्रेस व्हायला लागतो की मी किती व्यवस्थित कोडिंग करायला लागलोय. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आजच्या डेटला कसं आहे रे, सोल्युशन बघायला आपण काय करू शकतो, आपण क्विक गुगल सर्च मारला, स्टॅक ओव्हरफ्लोवर तसंही आपल्याला सोल्युशन मिळतो. वी नीड नॉट वरी अबाउट इट, राईट. इमिजिएटली आपल्याला सोल्युशन मिळून जातो स्टॅक ओव्हरफ्लोवर, तेवढा प्रॉब्लेमच नसतो. बट डू वी वॉन्ट टू डू दॅट थिंग? नो, वी शुड नॉट बी डूइंग इट. आय मीन, आय एम नॉट अगेन्स्ट सर्चिंग अँड फाइंडिंग इट ऑन स्टॅक ओव्हरफ्लो, बाय द वे, बरं का. मी स्वतः सुद्धा खूप वेळेला जेव्हा अडतं, मी स्टॅक ओव्हरफ्लोवर मला आन्सर्स मिळतात. पण हाऊ यू शुड अप्रोच इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल, हाऊ टू राईट डेटा टू डेटाबेस युझिंग पायथन असं जर सर्च मारला तर तुम्हाला पटकन स्टॅक ओव्हरफ्लोच्याच पहिल्या लिंक्स येतील. पण त्याच्यात जाऊन नक्की वाचा, आधी स्टडी करून घ्या. जनरली जे पहिलं ऍक्सेप्टेड सोल्युशन असतं तेवढंच फक्त वाचू नका, खाली पण काही बघा, थोडंसं स्क्रोल करून खालच्या कॉमेंट्स पण वाचा, की तिथे पण लोकांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या असतात. सो फक्त कोड कॉपी केलाय, पेस्ट केलाय आणि तो वर्क झाला, इट इज फाईन. पण ट्राय टू अंडरस्टँड द कम्प्लीट आस्पेक्ट्स अराउंड इट. आय एम नॉट सेइंग, आय एम नॉट अगेन्स्ट copying something which will make your life easy. I'm not against that. But while you copy, you should also be aware की इथे एक्झॅक्टली काय होतंय ते समजून घ्या. तुमच्या नोट्स काढा, तिथं कॉमेंट्स मध्ये लिहा कोडमध्ये की इथे याच्यासाठी केलेलं आहे आपण. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण म्हणतो ना थोडासा रिसर्च करणे, तसं केलं गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. नाहीतर काय, सोल्युशन्स तर आपल्याला हजारो मिळत असतात फटाफट, कॉपी पेस्ट करून कामं होत असतात. बट इफ यू डू अ कॉपी पेस्ट,
रिमेंबर युल नेव्हर बिकम अ गुड डेव्हलपर. हे लक्षात ठेवा. हे मार्क दिस वर्ड्स. आणि हे तुम्हाला आत्ता पटेल नाही पटेल मला माहित नाही, बट 5 years डाऊन द लाईन, 10 years डाऊन द लाईन, जेव्हा तुम्ही 10 वर्ष एक्सपिरियन्स तुमचा होईल, वेअर यू विल बी एबल or where you will be expected to work as a team leader or a project leader, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे मी 10 वर्षात जास्त काही कोडिंग केलंच नव्हतं, मी सगळीकडनं कॉपी पेस्टच करत बसतो. सो इट इज अ प्रॉब्लेमॅटिक थिंग आहे करिअर पाथ मध्ये पण. सो प्लीज डू दॅट. ओके, नाव कमिंग बॅक टू दिस सोल्युशन. तर इथे मला काही सोल्युशन्स दिलेले आहेत की यूज character using, sorry काय, check a character using a loop and then if character is equal we increment the counter. correct. so तसं एकदा करून बघूयात. अजून एक सोल्युशन आलेलं आहे, बट आय विल नॉट डिस्क्लोज दॅट सोल्युशन. केतकीने एक सोल्युशन दिलेलं आहे, बट विल टॉक अबाउट दॅट सोल्युशन लेटर ऑन. राईट. सो ऍज ऑफ नाव व्हॉट आय विल डू, as of now what I will do here is एक string घेतो मी पटकन user कडनं. So I'm going to say s input enter a string, right. तर स्ट्रिंग आली, त्याच्यानंतर एक कॅरेक्टर पण घेणार आहे लगेच युजर कडनं, म्हणणार आहे एंटर कॅरेक्टर टू सर्च. दोन्ही गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत. फाईन. आणि आता आपण लूप लिहिलं. सपोज एक काउंटर घेतला मी इथे, काउंट इज इक्वल टू 0 म्हटलं. फॉर I in S, if for I in S चा अर्थ काय झाला की फॉर एव्हरी एलिमेंट इन S which is our string, if S of I, S of I कशाला थोडी इंडेक्स डायरेक्टली I म्हणणार, if I is equal C, तो जर कॅरेक्टरशी मॅच होत असेल तर काउंट प्लस प्लस, सॉरी काउंट प्लस, यस असतं मल्टिपल लँग्वेजेसचं ट्रेनिंग देत बसलो त्याची गडबड. काउंट प्लस इज इक्वल टू 1. आणि फायनली विल से इथे फॉर्मॅटेड स्ट्रिंग मध्ये दॅट C appears in S count times. त्याला जरा छोटा करतो मी, कारण इथे काही जास्त लागणार नाही मला, स्क्रीन इस्टेट इथे लागणार. राईट. Fine. So this is one way of doing it. Let's quickly check the solution for that. Enter string मी इथे म्हटलं let's say welcome, आणि enter character source मी म्हटलं E, तर तो दाखवतोय E appears in welcome 2 times. Okay, just a minute, hold on guys, wait for a while. So here we said that E appears in welcome 2 times, which is correct. ठीक आहे. आणि सपोज मी इथे म्हटलं की परत मी म्हटलं इंडिया, आणि इथे म्हटलं E, तर तो म्हणतो E appears in India 0 times, which is correct. So that's one solution, right? आता इथे मला हे मी हा प्रोग्राम का लिहिला, कारण की मला फक्त तुम्हाला हे दाखवून द्यायचं होतं की तुमच्या लक्षात हे येत आहे का की आपल्याला इटरेट करता आलं पाहिजे स्ट्रिंगवर. करेक्ट. व्हॉट वी हॅव डन इसेन्शियली हिअर इज वी हॅव इटरेटेड ओव्हर द स्ट्रिंग. We have iterated over this string. That's one way of doing it. Fine. But if you recall, काल जेव्हा आपण स्ट्रिंगची हेल्प बघितली होती, तेव्हा इथे एक फंक्शन होतं जे मी तुम्हाला ऍक्च्युअली दाखवलं पडतं रन करून, काउंट नावाचं. ओके. आणि तो काय म्हणताय, रिटर्न्स द नंबर ऑफ नॉन ओव्हरलॅपिंग ऑकरन्सेस ऑफ अ सबस्ट्रिंग इन द स्ट्रिंग. ओके. म्हणजे जर का आता हे आपलं एक लॉजिक झालं. सो दिस इज व्हॉट वी कॅन से लॉजिक 1. दिस आर फर्स्ट लॉजिक. आता इथं मी दुसरं लॉजिक लिहिलं. ठीक आहे. हिअर व्हॉट आय विल डू इज प्रिंट एफ. इनफॅक्ट मी हेच कॉपी करतो. शेल कॉपी दिस. आणि याचा सिंगल कोट इथे यायला पाहिजे. सो आय एम गोइंग हिअर. सो सी appears in S, आणि काउंट टाइम्स म्हणायच्या ऐवजी मी तर काय म्हणणार आहे, स्ट्रिंग कुठली आपली S डॉट काउंट, आणि त्याला पॅरामीटर जातं C. तुम्हाला आधी मी इथं एक डेमो दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात मला काय म्हणायचं. ठीक आहे. सपोज इथं मी एक स्ट्रिंग घेतली A इज इक्वल टू अमित.
आणि इथे मी म्हटलं a डॉट काउंट a 0 सॉरी तो केस सेन्सिटिव्हिटी मार्क करणार त्याला बरोबर आहे 1 टाइम येत आहे आणि सपोज मी परत घेतलं की वेलकम असं म्हटलं आणि इफ आय से हियर a डॉट काउंट e तर काउंट 2 येतोय म्हणजे जे आपण केलं होतं तसंच होतंय डायरेक्टली आपल्याला हे कॉल करतो राईट सो इथे मी काय करतोय आय एम जस्ट युझिंग दिस बाय दिस टाइम वी ऑल आर अवेअर ऑफ दिस राईट की आपण हे ब्रॅकेट्स मध्ये का लिहितोय वी राईट द एक्सप्रेशन्स हिअर अँड दिस इज अ फॉर्मॅटेड स्ट्रिंग आणि म्हणून मला नेहमीच हा प्रकार आवडतो फॉर्मॅटेड स्ट्रिंग बिकॉज इट इज व्हेरी रीडेबल इट इज व्हेरी इझी टू राईट प्लस बरोबर खेळत बसायला लागत नाही कॉमा बरोबर खेळत बसायला लागत नाही देर इज नो नीड फॉर एनिथिंग एल्स हिअर राईट नाव व्हॉट आय डू हिअर इज आय से रन एंटर अ स्ट्रिंग आता बघा मी इथं म्हणतो वेलकम एंटर अ कॅरेक्टर ई आणि तो दाखवतोय ई अपियर्स इन वेलकम 2 टाइम्स म्हणजे एक्झॅक्टली जसं आधी बिहेव करत होतं तसं आणि सपोज आता परत आपण प्रोग्राम रन केला आणि इथं मी म्हटलं इंडिया आणि इथं म्हटलं एच तो म्हणतो एच अपियर्स इन इंडिया 0 टाइम्स सो एक्झॅक्टली द आउटपुट दॅट वी हॅड अर्लियर obtained we are getting the same thing with just one printf येते लक्षात सो केतकी व्हॉट सोल्युशन यू गेव वॉज करेक्ट वी कॅन यूज द काउंट फंक्शन हिअर आणि त्याच्यासाठी आपल्याला ते फंक्शन्सचा थोडा तरी अंदाज असला पाहिजे सो दिस इज व्हॉट दिस इज आवर लॉजिक नंबर 2 right so just remember this that whenever you have to write any logic fine you have to understand की याच्यासाठी त्यांनी काही इम्प्लिमेंट करून दिलेलं आहे का ऑलरेडी जे आपल्याला वापरता येईल दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ठीक आहे so all good with this okay one reminder since it came to my mind while I was speaking this is I hope you all have subscribed to my channel which is the programming doors जिथे मी सुरुवातीला काही सेशन्स अपलोड केलेले होते ओके सो व्हॉट आय वॉन्ट यू गाईज टू डू इज तुम्ही सबस्क्रिप्शन तर केलेलं असावं आणि नसेल केलं तर प्लीज करा आणि यू ऑल्सो हिट दॅट बेल आयकॉन म्हणजे कारण आय हॅव फ्यू थिंग्स प्लॅन्ड इन माय माइंड ओके तर I want you guys will be updated by that. I mean, you can obviously, okay, you can do the subscription, Nilesh. मी तुम्हाला 2 मिनिटात फक्त हे दाखवतो. So I'll just share the link again. You can hit this link, all right, and you can go and subscribe to this channel. इथे मराठी मधले व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. त्याच्यानंतर मी इथे जनरली आतापर्यंत पायथॉनचे पण आधी काही मराठीचे व्हिडिओज टाकलेले आहेत पण ते पब्लिक नाही आहेत ते अनलिस्टेड आहेत सो ते ऍज नीड बेसिसवर मी फक्त शेअर केलेले आहेत द थिंग इज आय हॅव गॉट फ्यू थिंग्स इन माय माइंड अबाउट हाऊ टू इम्प्लिमेंट सर्टन ट्रेनिंग्स okay and I want you guys since you guys are connected using this platform with me I also want you guys to be updated on the same right so yes please make sure that you visit the channel and you have also set the alert on त्यामुळे काय होईल की मी तिथे जर काही ऍक्टिव्हिटी मी करणार असेल कुठलंही अपकमिंग ट्रेनिंग असेल बिकॉज व्हॉट आय एम प्लॅनिंग इज नॉट जस्ट अबाउट टेक्निकल आस्पेक्ट थोडंसं गायडन्स पॉईंट ऑफ व्ह्यू पण माझा प्लॅन आहे अँड प्लीज रिमेंबर व्हॉट एव्हर आय एम गोइंग टू पुट ऑन युट्यूब आय एम नॉट गोइंग टू चार्ज फॉर दॅट ओके युट्यूब मधनं मला काही इन्कम मिळते अशातलाही भाग नाहीये कारण ते इन्कम सुरू व्हायला तुम्हाला खूप जास्त गोष्टी लागतात त्या काही इझिली नसतं बट माय पर्पज बिहाइंड दोज थिंग्स इज दॅट की लिसन आय टेल यू वन थिंग I started off my career after completion of MCS. I was into IT industry for around 13-14 years. मी डेव्हलपमेंट केली आहे आणि नंतर मी पूर्णपणे ट्रेनिंग मध्ये पोहोचलो आणि मी आता एक मेंटरचा रोल करतोय करंट कंपनीमध्ये सो लर्निंग मेंटर ज्याला म्हणतात तसं सो आणि एवढी वर्ष मी डेव्हिस कॉलेजेस बरोबर असोसिएटेड आहे फर्ग्युसन मॉडर्न गरवारे वाडिया न्यू मॉडर्न या कॉलेजेस बरोबर तर मला बेसिकली त्या व्हिडिओचा पर्पज हा पण असणार आहे की त्याच्यात मी ह्या गोष्टी पण टाकणार आहे की हाऊ टू फेस अ इंटरव्ह्यू हाऊ टू वर्क हाऊ टू प्लॅन आउट युअर वर्क्स ॲज अ डेव्हलपर ॲज अ टेस्टर नंतर असे जनरिक टॉपिक्स पण मी ते टाकणार आहे ते थोडेसे आपण म्हणतो ना इन्फॉर्मेटिव्ह टाईपचे छोटे छोटे व्हिडिओ असे पण मी टाकत राहणार आहे त्याच्यावर सो दॅट विल बी युजफुल आणि मोस्ट ऑफ द टाइम मी त्या मराठीमध्ये टाकणार आहे कारण हिंदी आणि इंग्लिशमध्ये आपल्याला हजारोनी मिळून जातील सो त्याचा काय एवढा हे नसतो प्रॉब्लेम नाहीये किंवा तुटवडा पण नाहीये तुम्हाला भरपूर मिळून जातील ओके बट देन
आपल्या लोकांना महाराष्ट्रीयन लोकांना किंवा टिपिकली मी जॉब जर केले की महाराष्ट्रातल्या रिमोट प्लेसेसवर येणारी जी लोक आहेत ज्यांना खूप प्रॉब्लेमॅटिक होऊन जातात गोष्टी, खूप चॅलेंजेस पडतात इंग्लिशमध्ये कुठली गोष्ट करताना. सो आय वॉन्ट की त्यांना ते खूप सोप्या पद्धतीने त्याच्यापर्यंत जावं. सो प्लीज रिमेंबर टू सबस्क्राईब टू द चॅनल. आणि ऑफकोर्स आय डोंट नो इफ आय हॅव शेअर्ड माय नंबर विथ यू बाय द वे. सो मी नंबर पण माझा शेअर करून ठेवतो इथे सगळ्यांबरोबरच, जस्ट फॉर युअर रेफरन्स, सो दॅट इफ यू हॅव एनी क्वेरीज यू कॅन पिंग मी ऑन व्हॉट्सअप. डायरेक्टली कॉल केल्यावर मी उचलेलच का नाही ते मला माहित नाही, कारण डिपेंडिंग ऑन ऑफिस आहे, त्यावेळेला काही मीटिंग चालू आहे, आय माइट नॉट बी एबल टू डू दॅट. बट तुम्हाला कधी काही क्वेरीज असतील ना टेक्निकल किंवा काही तुमच्या करिअर गायडन्स वाईज, आणि प्लीज रिमेंबर आय एम नॉट डुईंग दिस एज अ बिझनेस. हे माझं मेन सोर्स नाहीये. माझ्या दृष्टीने इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपली जी लोक आहेत तिथली त्यांना सगळ्यांना हेल्प व्हावी. जे स्टुडंट्स असतात त्यांना काही काही वेळेला कन्फ्युजन असतं. सो इट इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला तो गायडन्स मिळावा. त्याच्यात माझा कुठलाही मॉनिटरी बेनिफिटचा पर्पज नाहीये, बिकॉज दिस इज नॉट माय बिझनेस. My primary thing is my job, which I'm quite happy with. I'm enjoying it. That job pays me well as a learning mentor. So मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. बट इट इज ओनली की बाबा आपल्याला आपला जो एक्सपिरियन्स आहे त्याचा मॅक्सिमम लोकांना आता फायदा करून देता आला पाहिजे, इज द ओनली इंटेन्शन बिहाइंड दिस. ओके. कधी कधी तर असं पण होऊ शकतं, मी का म्हटलं तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा, बिकॉज देर इज ऑल्सो गुड चान्स की कधी कधी मी त्याच्यावर लाईव्ह स्ट्रीमिंगच करणार, जिथे मी तुमच्या क्वेरीज ऑनलाईन घेईन. इट कुड बी एनिथिंग की लेट्स टॉक अबाउट करिअर, हाऊ टू फेस अ इंटरव्ह्यू, काय काय विचारलं जाऊ शकतं, इंटरव्ह्यू कसा फ्लो मध्ये न्यायचा, आपल्याप्रमाणे कसा तो इंटरव्ह्यू झाला पाहिजे, अशा टाईपचं पण मी लाईव्ह काहीतरी करणार की सॅटर्डे संडेला संध्याकाळी वगैरे असं, जेणेकरून तुम्हाला ते कनेक्ट होऊन तिथेच तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकाल. अशा बऱ्याचशा गोष्टी प्लॅन आहेत माझ्या. हेन्स आय सेड की तुम्ही फक्त ते सबस्क्रिप्शन करून ठेवा. बट राईट, ठीक आहे, झाली जाहिरातबाजी करून झाली स्वतःची. बट या, आय होप यू गॉट द पॉईंट. प्रोग्राम 2 इज प्रिटी सिम्पल गाईज. प्रोग्राम 2 क्विकली मला पाहिजे, जास्त लॉजिक तुम्हाला सांगता येते का बघा. चेक if a string is palindrome. Okay. So yeah, sure, everyone. Yeah, thanks Ketki, Nilesh, Rohit. Sure. So palindrome string म्हणजे काय की ती स्ट्रिंग आपण कुठल्याही डिरेक्शन मध्ये रीड करायला गेलो तरी ती आपल्याला सेम असली पाहिजे. करेक्ट. सो त्या केसमध्ये आपल्याला लॉजिक कसं लिहिता येईल. सो इफ आय से व्हॉट एव्हर, सो ए बी बी ए असं जर मी लिहिलं, सो दिस अ पॅलेंड्रम स्ट्रिंग. ती कुठूनही कशीही वाचा, तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये त्याचा रिझल्ट तोच येतो. म्हणजे इव्हन इफ यू डू इट इन अ रिव्हर्स ऑर्डर, और इव्हन इफ यू डू इट इन अ फॉरवर्ड, व्हॉट यू मीन फॉरवर्ड ऑर्डर, द फॉरवर्ड वे, तुम्ही कशी ती रीड करा त्याला प्रॉब्लेमच नाहीये. करेक्ट. सो याच्यासाठी आपल्याला एक प्रोग्राम लिहायचा आहे, ठीक आहे. अँड दॅट प्रोग्राम शुड मेक शुअर दॅट आवर आउटपुट इज whether the string is palindrome or whether the string is not palindrome. ठीक आहे. आणि पहिली गोष्ट तर केस सेन्स. ओके सर, इन फर्स्ट केस इज कॅपिटल केस अँड लोअर केस विल ऑल्सो वर्क. इथे का काउंटच्या केसमध्ये का? हा, काउंटच्या केसमध्ये कॅपिटल आणि स्मॉल नाही वर्क होणार आहे निलेश. मी दाखवतो, एक मिनिट काढतो मी. आता इंटरेस्टिंग म्हटलं मी इथं इंडिया, आणि इथं जर मी आय सर्च केला ना तर तुमच्या लक्षात येईल आय अपियर्स इन इंडिया 1 टाइम्स म्हणाला येतो, कारण की हा स्मॉल वाला आय फक्त याच्याबरोबर मॅच झालाय, तो याच्याबरोबर मॅच झालेला नाहीये. ओके. सो बाय डिफॉल्ट इन पायथन व्हॉट एव्हर यू डू इट विल बी केस सेन्सिटिव्ह. ठीक आहे. नाव इफ युअर क्वेश्चन इज की पण मला त्यांनी हे सुद्धा दिलं पाहिजे. ओके. इफ दॅट इज व्हॉट यू वॉन्ट देन इट इज बेटर टू डू समथिंग लाईक दिस. ओके. स्ट्रिंग जी आहे त्याला मी म्हणणार आहे एस डॉट, काय आपलं लोअर ना, एस डॉट लोअर, आणि कॅरेक्टर जे आहे त्याला पण मी म्हणणार आहे सी डॉट लोअर. ओके. म्हणजे दोन्हीला मी लोअर मध्ये कन्वर्ट करून घेतलं. इनफॅक्ट मला एस, एकच मिनिट मला एकदा चेक करून द्यायचं. ए आहे का आपल्याकडे तर? ओके. ए इज इक्वल टू इंडिया असं मी म्हटलं, मी ए डॉट लोअर असं जर मी म्हटलं तर तो कॉपी देईल मला, पण मी ए बघितलं तर ए तसाच राहतोय. नाही, मग मला ते स्टोअर करायला लागेल इथे. आता मी इथं काय करतोय, मी दोन्ही गोष्टी लोअर मध्ये कन्वर्ट करून घेतलेल्या आहेत. अँड नाउ इफ आय रन द प्रोग्राम, आणि इथे जर मी म्हटलं की इंडिया आणि त्याच्यात आय सर्च कर, आता मात्र तुला दाखवणार आहे की आय अपियर्स इन इंडिया 2 टाइम्स. सो ही काळजी आपल्याला घ्यायला लागते. राईट. फक्त मला एक गोष्ट कन्फर्म करू द्या त्याच्या आधी. हेल्प स्ट्रिंग लोड ओपन, and if you go here
and we check out the count. Countला त्यांनी काही हे दिलंय का बघू द्या मला. आय वॉज जस्ट चेकिंग की त्यांनी काही पॅरामीटर दिले का इथे, जेणेकरून तो आपल्याला हे सांगेल की केस सेन्सिटिव्हिटी ऑफ कर वगैरे, तर ते तसं नाहीये काय. सो येस, व्हॉट आय सेड इज फाईन, की आपल्याला ते विल हॅव टू डू इट. ठीक आहे. नाव पॅलेंड्रोमचं आहे. ठीक आहे. सो एखादं पॅलेंड्रोमचं मॅडम नावाचा कीवर्ड, राईट? दिस इज अ पॅलेंड्रोम स्ट्रिंग. सो क्विकली कॅन यू टेल मी की पॅलेंड्रोम कसं फिगर आउट करता येईल आपल्याला स्ट्रिंग मधलं? अँड नाव आय वॉन्ट यू टू थिंक की आपण जे स्ट्रिंगचे जे ऑपरेशन्स बघितले होते त्याच्या बेसिसवर आपल्याला काही करता येईल का? म्हणजे ऑफकोर्स आपल्याला फॉरचं लॉजिक लिहिताच येतं नेहमीच, की एक फॉरवर्ड डिरेक्शन मधनं करायचं, एक रिव्हर्स डिरेक्शन मधनं करायचं. ओके, पण तुम्हाला मला सिंपल गोष्ट सांगायची, ए इज इक्वल टू मॅडम अशी मी एक स्ट्रिंग घेतली, मी इथे आधी लिहितो कोड. हे रिव्हर्स करायचं असेल तर काय करायला लागतं? कालचं आठवतं का तुम्हाला काही कोड? ऍक्च्युअली मी चुकीची स्ट्रिंग घेतली, मला ना असं करायला पाहिजे होतं इथे. मी अमित घेतो आणि हे मला रिव्हर्स करायचं. सो डू यू रिमेंबर व्हॉट वी डिड येस्टरडे टू रिव्हर्स इट आउट? त्याला आपण स्लायसिंग केलं होतं, आठवतंय का? समथिंग कोलन -1 असं केलं होतं. आता जर त्याला आपण स्टार्ट आणि एंड दिला नाही तर तो जे आहेत ते पकडतो, बरोबर? सो निगेटिव्ह आहे म्हणजे तो उलट सुरू करणार आहे, कारण त्याप्रमाणे तो इथे अप्लाय करतो. इथं ऑलरेडी स्ट्रिंग उलटी झाली आपली, करेक्ट? मग जर इथे मी म्हटलं आर इज इक्वल टू ए ऑफ कोलन -1, आता आर प्रिंट केला, ए प्रिंट केला आणि आर इक्वल ए फॉल्स, म्हणजे ती पॅलेंड्रोम नाहीये. आणि आता जर मी इथं म्हटलं ए इज इक्वल टू मॅडम आणि आर इज इक्वल टू ए चा कॉलन आणि आर इज इक्वल ए तो म्हणतोय ट्रू. येते का लक्षात? म्हणजे आता इथे मी काय करतोय बघा, एंटर स्ट्रिंग एंटर सेकंड स्ट्रिंग असं म्हणणार आहे मी इथे, एस आणि सी. याची काही गरज नाही मला आता तरी, किंवा मी करून ठेवतो ते, म्हणजे कॅपिटल स्मॉल असेल तरी प्रॉब्लेम होईल. ही लाईन कॉमेंट करतो मी आणि इथं मी फक्त लिहितो. आता बघा मी कोड कसा लिहितोय. हा कोड मलाही आठवत नाही खरं तर मी लास्ट टाइम कधी लिहिला होता. सो आय एम नॉट शुअर इफ दिस विल वर्क, बट हा ठीक आहे. ते ऍक्च्युअली याच्यावर आहे की आपल्याला कसं प्रिंट करायचं. ठीक आहे, आय डू इट दॅट वे. हा बरोबर आहे वल्लभ, व्हॉट यू हॅव रिटन इज राईट. सो इथं मी दुसरी स्ट्रिंग काय घेतली, मला एकच स्ट्रिंग घ्यायची नाही का, हे नको आपल्याला. सो इनफॅक्ट जेव्हा मी इथे एस ही स्ट्रिंग घेतो तेव्हा आर म्हणजे रिव्हर्स, थोडक्यात रेव असं करून काय करतो मी की त्याच्यातच एस ::-1. आय होप यू आर अवेअर विथ दिस. आपण कोलन का लिहितो, हा सिंगल ऑपरेटर नाहीये. इथे स्टार्ट, इथे एंड आणि ही रिव्हर्सची स्टेप असं आहे ते काल आपण बघितलेलं, राईट? सो इथे वी डिड अ रिव्हर्स आणि नंतर आपल्याला फक्त एक एवढंच चेक करायचंय, हे कोड काढून टाकतो, त्याची काही गरज नाही. नाहीतर मी सगळंच काढून टाकतो. So what I'm going to do here is, if S is equal ref, then we are going to print that it is a palindrome, else print it is not a palindrome. Now let me quickly run this out. And if I say here, madam, R is undefined. Hey, R काय केलं मी ते? S is equal to R.
इट इज अ पॅलेंड्रॉम. व्हेरी गुड. आणि जर मी इथे म्हटलं पायथॉन तर इट इज नॉट अ पॅलेंड्रॉम. राईट. सो यू गॉट द लॉजिक की कसं रिव्हर्स करायचं. आता हे आपल्याला असं पटकन दुसऱ्या लँग्वेजेस मध्ये तेवढ्या इझिली करता येत नाही. विल हॅव टू कॉल सम फंक्शन, str ref वगैरे असे फंक्शन्स कॉल करायला लागते. राईट. ओके कूल. सो गाईज दिस इज इट आय हॅड विथ स्ट्रिंग्स. आपण काय जास्त डीप मध्ये जाऊ शकत नाहीये कारण की आपलं लिमिटेड. इनफॅक्ट टुडे इज आवर सेकंड लास्ट सेशन. सो उद्याचं सेशन हे लास्ट सेशन आहे. आणि आय जस्ट वॉन्ट टू टच बेस अपॉन लिस्ट अँड ऑल्सो सम फंक्शन्स. ऍटलीस्ट थोडं तरी तुम्हाला वाटलं पाहिजे की फ्री सेशन्स मध्ये आपल्याला काहीतरी नॉलेज मिळालेलं आहे. राईट. तर स्ट्रिंग्स बद्दल आपण एवढंच करणार आहोत ऍज ऑफ नाव. अँड नाव आय वॉन्ट अस टू मूव्ह टू द नेक्स्ट थिंग विच इज कॉल्ड एज अ लिस्ट. राईट. Okay. So when I talk about a list, okay, when I talk about a list, what exactly it is, तर इथे मी थोडंसं डिफाईन करतो काही गोष्टी म्हणजे it will be easier for you to imagine what it is. So it is a data structure which can hold, it is a data structure which can hold different data types. हे खूप महत्वाचं आहे. पहिली गोष्ट तर हे खूप खूप महत्वाचं आहे की लिस्टमध्ये आपल्याला वेगवेगळ्या डेटा टाइप्सचा डेटा स्टोअर करता येतो. असं आपल्याला डायरेक्टली सी प्लस प्लस या लँग्वेजेस मध्ये करता येत नाही. आपण सी प्लस प्लस मध्ये कधीच असा अरे नाही बनवू शकत डायरेक्टली. डायरेक्टली म्हणजे समथिंग दॅट द लँग्वेज सपोर्ट्स. म्हणजे सी आणि सी प्लस प्लस मध्ये वी कॅन क्रिएट अ अरे ऑफ इंटिजर्स. करेक्ट. वी कॅन क्रिएट अ अरे ऑफ लेट्स से characters. We can create an array of floating values. We can do that. ते करता येतं आपल्याला. But we cannot create an array where some things are numbers and some things are characters. We cannot do that. असं नाही करता येत आपल्याला की काही गोष्टी त्यातल्या डिजिट्स आहेत, काही गोष्टी कॅरेक्टर्स. हे करता येत नाही. This is one of the biggest advantage that you will get with a list. That it is a data structure which can hold different types of data. Okay. त्याच्यानंतर अजून काय बरं याच्यात तुम्हाला मेनली सांगायचं होतं. ऍक्च्युली त्याचं इंडेक्सिंग स्ट्रिंग सारखंच असतं. सो आय कॅन से हियर इंडेक्सिंग इज सेम ॲज स्ट्रिंग्स. आता इथे जेव्हा मी म्हणतोय की इंडेक्सिंग इज सेम ॲज स्ट्रिंग्स, मला बाकी काय म्हणायची गरज नाही. करेक्ट. आय डोंट हॅव टू स्पीक अबाउट रिव्हर्स इंडेक्सिंग, फॉरवर्ड इंडेक्सिंग. काल आपण ते ऑलरेडी डिस्कस केले. ठीक आहे. हा. हे महत्वाचं आहे की इट इज एनक्लोज्ड इन स्क्वेअर ब्रॅकेट्स. म्हणजे काय, हे आणि हे. सो लिस्ट नेहमी स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये एनक्लोज्ड असते. फाईन. आणि काय होतं महत्वाचं, हा अनदर इम्पॉर्टंट पॉइंट, जो लिस्ट म्हणजे जो स्ट्रिंग आणि लिस्ट मधला डिफरन्स आहे, दॅट लिस्ट इज म्युटेबल. So can you tell me what do you mean by list is mutable? सांगू शकाल तुम्ही what do you mean by list is mutable? याचा अर्थ काय झाला? काल मी एक गोष्ट सांगितली होती ना की strings are immutable असं म्हटलं होतं मी, if you remember. आता मी काय म्हणतोय, list is mutable. What do you mean by that? What does it actually mean? Correct. Manipulate करू शकतो. बरोबर आहे वल्लभ. So list is mutable किंवा whenever you say that any data structure or any data type is mutable, it basically means that we can update that data structure. We can change the items, we can manipulate them, we can replace them, we can delete, we can do anything that we want basically. Okay. And जे काय आपण ते करणार ते त्या लिस्टवरच होतं, म्हणजे त्याची कॉपी बनवून त्या कॉपीवर होत नसतं. राईट. सो दॅट इज an important aspect. ठीक आहे. सो आता मी जास्त हे न करता क्विकली आय मूव्ह ऑन टू लिस्ट. म्हणजे मग लास्ट सेशन आपल्याला ऍटलिस्ट थोडंसं त्याच्याबद्दल बोलता येईल आणि मग मला फंक्शनचं इंट्रोडक्शन तुम्हाला देता येईल पायथॉनमध्ये. म्हणजे एका लॉजिकल पॉइंटला तरी येऊ आपण 15 सेशन्स मध्ये आपल्याला जे काय कव्हर करायचं त्याच्या. ओके. आता इथे मी हे सांगितलेलं, आता मी जस्ट डेमोज देतो तुम्हाला. ते काल स्ट्रिंगला जसं केलं तसंच असणार आहे, त्यामुळे युल फाइंड इट इझी. ते खूप सोपं आहे. इनफॅक्ट
लिस्ट खूप पॉवरफुल गोष्ट आहे. सो द मोमेंट यू स्टार्ट युझिंग इट युल रिअलाइज की अरे हे किती सोपं आहे. आणि ते जास्त सोपं का वाटतं ना, कारण की बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये एवढे इझिली नाही करता येत ते जेवढं पायथॉन मध्ये इझिली लिहून करता येतं. ओके, तर लिस्ट जेव्हा आपल्याला क्रिएट करायची असते पहिली गोष्ट तर तेव्हा ते आपण कशी क्रिएट करतो इज इम्पॉर्टंट थिंग. सो हिअर व्हॉट आय डू इज फर्स्ट ऑफ ऑल आय से एल इज इक्वल टू आणि स्क्वेअर ब्रॅकेट 10, 20, 30, 40, 50 झाली माझी लिस्ट तयार. दॅट्स फर्स्ट इंट्रोडक्शन टू लिस्ट की लिस्ट कशी करायची असते. तर लिस्ट आपण लिहितो स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये. ऑलवेज रिमेंबर दिस. लिस्ट इज ऑलवेज रिटन इन अ स्क्वेअर ब्रॅकेट, राईट. नाव पहिली गोष्ट तर जे आपण नेहमीच करत आलोय ते म्हणजे आपण त्याचा टाईप बघूया. तर टाईप ऑफ एल काय दाखवलं त्यांनी आपल्याला लिस्ट. म्हणजे आजपर्यंत आपण फ्लोट बघितलं, इंटिजर बघितलं, स्ट्रिंग बघितली, कॅरेक्टर असं बघितलं नाही कारण की कॅरेक्टर असं काही नसतं. एव्हरीथिंग इज अ स्ट्रिंग. ओके, सो आपण स्ट्रिंग बघितली, इंटिजर बघितलं, फ्लोट बघितलं, फुल व्हॅल्यू बघितली, बुलियन ट्रू ऑर फॉल्स. आणि आपण आता काय बघतोय लिस्ट. सो व्हॉट इज अ लिस्ट. लिस्ट इज नथिंग बट अन ॲरे. ते लिहायचंच राहिलं मला इथे, पण ठीक आहे इथे लिहितो. लिस्ट, अरे लिस्ट इज an array. You can consider it as an array. array सारखंच त्याचं बिहेवियर असतं आणि म्हणून तर ते आपण जर तुम्हाला लक्षात असेल तर आपण array पण असं स्क्वेअर ब्रॅकेट मध्येच लिहितो ना, जसं की स्ट्रिंगला ऍक्सेस करताना लिहिलो होतो आपण. सो तसंच हे असतं. तर इथे बघा जर मला आता याच्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी की पहिली गोष्ट तर इंडेक्सिंग जे आपण काल बघितलं होतं ते मी तुम्हाला एका मिनिटात दाखवतो. 2:5 असं तुम्ही म्हटलं. आता मी याच्यात डिटेलमध्ये जाणार नाहीये कारण ही जे स्लायसिंग असतं ना गाईज, वॉट एव्हर स्लायसिंग वी आर डुईंग दिस इज एक्झॅक्टली सेम ॲज अ स्ट्रिंग. सो लिस्ट आणि स्ट्रिंग मध्ये एक कॉमन गोष्ट काय, त्यांच्याकडे जे स्लायसिंग यूज केलं जातं म्हणजे काय फॉरवर्ड इंडेक्सिंग बॅकवर्ड इंडेक्सिंग कॉन्सेप्ट यूज जी केली जाते ती एक्झॅक्टली सेम आहे. मग मी 2 to 5 म्हटलं त्यांनी काय केलं, 2 पासून सुरू केलं, 3 ला गेला आणि 4 ला गेला. ऍक्च्युली 5 नव्हतंच त्याच्यात. सो मी ते चुकवलंच. म्हणजे ते टेक्निकली करेक्ट आहे कारण तो 4 पर्यंतच जाणार आहे. मी 2 to 7 ला म्हणालो तरी सुद्धा तो तेवढंच घेणार आहे कारण तो याच्या लिमिट पर्यंतच आहे. सो इफ आय से 2:4 मग तो 2च देणार आपल्याला 30 आणि 50 का. सो 0, 1, 2. 2 ला इन्क्लूड केलं, 3 ला इन्क्लूड केलं, 4 ला तो इन्क्लूड करणार नाही कारण आपण बघितलेलं आहे दॅट एंड ऑफ अ रेंज इज नॉट इन्क्लुडेड, राईट. मग सिंगल एलिमेंट ऍक्सेस करायचा असेल तर सिंपल आहे, एल ऑफ 2 म्हणा तुम्ही 30, राईट. सो इफ यू वॉन्ट टू ऍक्सेस अ सिंगल एलिमेंट इन द लिस्ट यू कॅन जस्ट से एल ऑफ 2, काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यामध्ये जर का आता पहिली गोष्ट तर लेंथ एक फंक्शन यूज करून बघतो. जसं जसं सुचतंय तसं तसं मी तुम्हाला दाखवत होतो कारण ह्याच्यात आपण त्या सगळ्या गोष्टी बघणार आहे ज्या तिथे आपण याच्या केसमध्ये बघितलेल्या आहेत. कशाच्या केसमध्ये, स्ट्रिंगच्या केसमध्ये की व्हॉट आर द थिंग्स दॅट वी कॅन ऍक्च्युअली डू विथ इट. सो इथे मी लेंथ दाखवली त्यांनी 5. ठीक आहे. आता एल मी एकदा प्रिंट केलं त्यांनी मला असं प्रिंट केलं इथं. आता मी इथं म्हटलं की एल ऑफ 1 इज इक्वल टू 15 आणि आता मी एल प्रिंट केलं तर बघा त्यांनी काय केली व्हॅल्यू. सो डू यू ऑब्झर्व दॅट इट हॅज चेंज द लिस्ट. काल आठवते आपण स्ट्रिंग मध्ये असंच करायला गेलो होतो, काय म्हटलं होतं की स्ट्रिंग डज नॉट सपोर्ट आयटम असाइनमेंट इफ यू रिमेंबर, करेक्ट. दॅट इज बिकॉज strings are immutable. You cannot modify the string. Okay, but if you're talking about a list, lists are mutable. Lists are mutable. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय तर त्याच लिस्टवर आपल्याला खूप काही प्रोसेसिंग करता येतं. ओके, आता काय दाखवायचं होतं मला. लेट्स कम टू दिस पॉइंट. इथे मी काय म्हटलं होतं, इट इज अ डेटा स्ट्रक्चर दॅट कॅन होल्ड डिफरंट डेटा टाइप्स. हो का, मग मी असं केलं तर बघा आता मी एक नवीन लिस्ट बनवतो ज्याला म्हणतो मी ए. नाव जस्ट ऑब्झर्व व्हॉट काइंड ऑफ लिस्ट आय एम क्रिएटिंग. मी काय म्हणतो 10, नंतर इथं होतं 12.5, इथे म्हणतोय मी ट्रू, इथे म्हणतोय मी वेलकम. ओके, आणि बस झालं का, बस झालं नाही, ठीक आहे. आता मी एवढंच करतो. आता बघा
आता काय दिसतंय तुम्हाला, अरे म्हणजे हा ऍरे तर आहेच आहे, पण या ऍरे मध्ये फर्स्ट इज अ इंटिजर, सेकंड इज अ फ्लोट किंवा डबल, थर्ड इज अ बुलियन व्हॅल्यू, फोर्थ इज अ स्ट्रिंग. म्हणजे काय, दिस इज वेअर द फ्लेक्सिबिलिटी ऑफ लिस्ट्स comes into picture. And hence it is very important for all of us to know that list is something which is very powerful in Python. List is something which is very useful in Python. Alright. कारण की आता जर मी इथे याचे टाईप प्रिंट करायचे असतील, हा, सो लेट मी शो दॅट थिंग एज वेल. सपोज मला इथे प्रत्येक एलिमेंट एका लाईनवर प्रिंट करायचा आहे. राईट, सो हाऊ कॅन आय डू इट? कॅन यू मेक अ गेस क्विकली? कारण लिस्ट इज ऑल्सो सिक्वेन्स. आता सिक्वेन्सला फॉर लूप वापरता येतं, हे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. आपल्याला माहिती आहे ना की वी कॅन यूज अ for loop in case of a sequence. So if I have to print all the elements, how will I print it? Can I say this? For every element E in A, print E. झालं 10, 12.5, true, welcome, सगळं प्रिंट केलं त्यांनी on separate lines. Is it clear? ओके, आता मी काय करतो, मी असंच प्रिंट करतोय. आणि हे तुम्हाला आतापर्यंत आय होप यू हॅव गॉट दिस थिंग. याला ई म्हणायला पाहिजे असं काही नाही, याला तुम्ही काही व्हॅल्यू, दॅट इज जस्ट अ व्हेरिएबल नेम. इथं म्हटलं फॉर टी इन ए, कधी कधी फॉर एस इन ए म्हणा, काय फरक पडतो. प्रिंट टाईप ऑफ एस. आता बघा त्याने त्याचे टाईप पण प्रिंट केलेत, की पहिल्यांदा माझ्याकडे इंटिजर आहे, मग दुसरा फ्लोट आहे, मग तिसरं पूल आहे. वल्लभ, दिस इज द फॉर इच. हेच फॉर इच. म्हणजे बाय डिफॉल्ट जे फॉर लूप असतं ना आपलं, ते जेव्हा असं युज करतो ना, ते फॉर इच म्हणूनच केलं जातं. बघ ना, कारण हे तसंच आहे ना सिंटॅक्स. फॉर इच एस इन ए डू समथिंग, असं आहे ते. ठीक आहे सर, हे झालं. त्याच्यानंतर अजून मला आता काय दाखवायचं त्याच्यात. आपण अपडेट तर केलं, राईट? सो वी अपडेटेड इट. देन आपण थोडंसं हे करून बघूयात की एक लिस्ट आपली कुठली आहे एबीसी ना. आता A*2 असं जर मी म्हणालो, तर तो काय करतो बघा, तो जे काय तुमचा डिटेल्स आहेत ना ते परत रिपीट करतो, जसं स्ट्रिंगनी केलं होतं. हीच गोष्ट त्यांनी परत ऍड केली त्याच्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर लेट से मी एक बी स्ट्रिंग बनवतो, विच इज मोर लाईक 10,20 एवढीच आहे ती, आणि म्हणतो A प्लस बी. A प्लस बी ला काय करतो, तो पहिली स्ट्रिंग घेतो, सॉरी पहिली लिस्ट घेतो, त्याच्या पुढे दुसरी लिस्ट घेतो आणि ती अपेंड करून एक शेवट तिसरी लिस्ट बनवतो. सो व्हेन यू ऍड टू लिस्ट, जस्ट रिमेंबर इट इज नॉट की 10 ला 10 बरोबर ऍड करतो, तसलं ऍडिशन नसतं ते. इट इज जस्ट दोन लिस्ट मर्ज करून तो तिसरी मोठी लिस्ट बनवून देतो. दॅट इज हाऊ दिस थिंग्स वर्क. ओके. And when it comes to the other operators, what you can do is you can say, असं विचारू शकतो आपण. तर आपल्याकडे A प्रिंट करू द्या मला. So 10 in A, yes. True in A, yes. Welcome in A, yes. 12.5 in A, yes. 32.5 in A, false. Amit in A, false. कळतंय का? False in A, false. इज इट मेकिंग सेन्स गाईज? मी काय लिहितोय अगदी फास्ट नाही होते, हे खूप सोपं आहे. हे फक्त करून बघा तुम्ही. ओके, गिरीश असं क्वेश्चन, लिस्ट मधल्या ऑब्जेक्ट्सला काही लिमिटेशन आहे का इन टर्म्स ऑफ काउंट? ऍक्च्युअली तसं लिमिटेशन नाहीये काय गिरीश, आणि म्हणून लिस्ट खूप हेवीली यूज केल्या जातात प्रोसेसिंग मध्ये. ओके, सो आय डोंट नो ऑफ अ लिमिटेशन ऑनेस्टली. मला असं कधीच, आय हॅवंट कम अक्रॉस समथिंग विच सेज दॅट लिस्ट हॅज दिस लिमिटेशन की 10,000 रेकॉर्ड्स त्याच्यात घेता येतात वगैरे वगैरे. कारण ते ब्रेड अँड बटर आहे. म्हणजे काय त्याला म्हणतो आपण, ब्रेड अँड बटर टाईपचा डेटा टाईप आहे तो पायथॉन साठी, खूप महत्वाचा आहे त्यांच्या दृष्टीने. ऑलराईट. सो हे आपण काही ऑपरेटर्स बघितले. इन नॉट इन, नॉट इन एक्झॅक्टली तसंच असतं बाय द वे. सो ए नॉट इन ए, 10 नॉट इन ए तो फॉल्स नंबर, उलट येते त्याच्यावर. त्याच्यानंतर याच्यामध्ये एलिमेंट्स ऍड करायचे असतील, सपोज मी ए लिस्ट एकदा प्रिंट केली, हा ऍड जर करायचं असेल तर व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन यूज अ फंक्शन कॉल्ड एज अपेंड बाय द वे. आणि अपेंड मी इथं म्हटलं लेट से व्हॉटएव्हर पायथॉन. आणि आता जर मी इथे ए तुम्हाला करून दाखवलं तर तो काय दाखवतो इथे, तर त्यांनी ते पायथॉन ही स्ट्रिंग त्याच्यात अपेंड करून टाकली. अपेंड म्हणजे ऍड करायचं बरं का.
म्हणजे रादर मी इथं ए डॉट असं म्हणालो ना की इथं काही फंक्शन्स दिसतील आपल्याला लिस्टचे. अपेंड, क्लिअर, कॉपी, काउंट, एक्सटेंड, इंडेक्स, इन्सर्ट, पॉप, रिमूव्ह, रिव्हर्स, सॉर्ट, या सगळ्या गोष्टी करतात. सपोज मी म्हटलं पॉप, तर तो शेवटची व्हॅल्यू ती आपल्याला पॉप करून देतो. राईट. आता गंमत बघा, आता ए ही लिस्ट आहे आपली. आता मी काय म्हणतो बघा, ए डॉट अपेंड बी. आता बघा काय झालं, ऑब्झर्व दिस. काय झालं की बी, हे बघा मी जेव्हा ए प्लस बी म्हणालो होतो, डिड यू गाईज रिअलाइज की त्यांनी काय केलं, पहिली जी लिस्ट आहे त्यातले एलिमेंट्स घ्या, दुसरी लिस्ट आहे त्याचे एलिमेंट्स घ्या, आणि एक तिसरी लिस्ट बनवा ज्याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स. करेक्ट, दॅट इज ए प्लस बी. पण जर तुम्ही अपेंड करायला गेलात तर तो काय करतो बघा, ए मध्ये ऑलरेडी एवढा डेटा होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी बी ऍड केला. बट बी इज कन्सिडर्ड एज अ सिंगल एलिमेंट ऑफ टाइप लिस्ट. ओके, what did I say here? Data structure which can hold different data types. Now tell me one thing, is list a data type? स्ट्रिंग जसं असतं तसं लिस्ट पण एक टाईपच झाला ना, अरे सारखंच झालं ना ते. ओके, सो लिस्टच्या आतमध्ये आपल्याला लिस्ट टाकता येते, दॅट्स द ऍडव्हान्टेज. आणि म्हणून आता मी एक नवीन इथे बनवतो लिस्ट, त्याच्यात मी बघा असं टाकतो डेटा 10, 20. त्याच्यानंतर माझ्याकडे एक लिस्ट आहे जिथे कंट्रीजची लिस्ट आहे, ती इंडिया, ऑस्ट्रेलिया, US. हा माझा तिसरा एलिमेंट आहे, आणि नंतर काहीतरी ट्रू आहे, आणि त्यानंतर माझ्याकडे काहीतरी व्हॅल्यू आहे वगैरे वगैरे. आणि आता मी जर तो लिस्ट प्रिंट केली तर या लिस्ट मधला पहिला एलिमेंट आहे इंटीजर, दुसरा एलिमेंट आहे इंटीजर, तिसरा एलिमेंट काय आहे, तिसरा एलिमेंट इज अ लिस्ट, चौथा एलिमेंट बुलियन व्हॅल्यू, आणि पाचवा एलिमेंट इज अ फ्लोटिंग व्हॅल्यू. राईट, सो दिस इज हाऊ यू कॅन ऍक्च्युअली क्रिएट इट. ओके, मल्टी डायमेन्शनल लिस्ट करायची असेल ना गिरीश, तर मग तुला असंच करावं लागेल. म्हणजे you'll have to do something like this. When you say a is equal to, आणि मग 10, 20, 30 हे पहिला एलिमेंट झाला, मग दुसरा एलिमेंट विल बी 40, 50, 60. सो हे अशा प्रकारे ते करतात. दिस इज हाऊ यू कॅन डू इट. ओके, पण तुला म्हणजे ते ऍक्सेस करताना पण तसंच ऍक्सेस करायला लागेल. ओके, सो ए ऑफ 0 जर मी म्हटलं तर इट इज अ लिस्ट. मग ए ऑफ 0 आणि त्यातलं 1 म्हटलं तर येणार आहे मला 20, जसं की आपण 2 डायमेन्शन मध्ये करतो इन केस ऑफ एन अरे. राईट, सो ते तसं करता येतं आपल्याला. येस, वी कॅन ऑलवेज डू दॅट. सो व्हॉट वी हॅव डन इसेन्शियली इज, हा करेक्ट, इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन बाय निलेश. निलेशने एक प्रश्न विचारलाय, हाऊ टू चेक ऑल द फंक्शन्स ऑफ द लिस्ट. सो कॅन एनीवन आन्सर दिस क्वेश्चन? फंक्शन्स कसे चेक करू मी लिस्टचे? सो देर आर मल्टिपल वेज. पहिलं तर मी काय करेन की शेल मध्ये मी म्हणणार आहे हेल्प लिस्ट. याच्यावर डबल क्लिक केलं की तुम्हाला हेल्प दाखवणार आहे लिस्टची. हे जे फंक्शन्स इथे दिसतात हे कुठलेही वापरायचे नसतात ना, लक्षात ठेवा. तुम्ही वापरू शकता पण वापरायचे नसतात. अपेंड, क्लिअर, कॉपी, काउंट इथे दिसतंय बघा लिस्ट. दॅट्स वन वे. सेकंड वे इज जे लिस्ट आहे त्याला डॉट हिट केलं की 1-2-3 सेकंद होल्ड केलं की तिथे दिसतं आपल्याला. दॅट्स सेकंड वे. ठीक आहे. थर्ड वे इज पायथॉन लिस्ट. ऑफिशियल डॉक्युमेंटेशनला जायचं आणि ऑफिशियल डॉक्युमेंटेशनला गेलं की इथं व्हर्जन बघायचं कुठलं पाहिजे पायथॉनचं आपल्याला, आणि त्या व्हर्जन मध्ये लिस्टला काय काय सपोर्ट आहे इथं व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळतं त्याचं. मी ते एक्झाम्पल्स दिले आणि इथे मग तुम्हाला रिव्हर्स केलं की काय होतं. And I always
एनकरेज पीपल टू चेक द ऑफिशियल डॉक्युमेंटेशन. ऑफिशियल साईटवर जाऊन जरा बघायचं, तिथे आपल्याला बऱ्यापैकी अंदाज होतो. ऑलराईट, ठीक आहे. त्याच्यानंतर काय दाखवतो तुम्हाला, हा डिलीटचं बघूयात आपण. ए डॉट, आता इथे डिलीट नाहीये ना, हा लाईन. मी इथेच बघतो, तसे आपण ओपन केलेलंच नाही आता. So removes the first item from the list whose value is equal to x. म्हणजे रिमूव्ह करताना आपल्याला सांगता येतं की काय रिमूव्ह करायचंय. ओके, सो हियर आय कॅन से, सपोज ए मी दाखवलं इथे काय, बी बघू दे मला, बी येतो मी लिस्ट आधी आणि मग ए बद्दल बोलू आपण. मी जे इथं म्हटलं बी डॉट रिमूव्ह 10 आणि प्रिंट केलं तर तो पहिला त्याचा ऑकरन्स काढून टाकतो. म्हणजे बी मध्ये जर असं असेल, इमॅजिन दिस 10 20 30 10 40 50 10 10 तीन वेळा येतोय आणि मी जर म्हटलं बी डॉट रिमूव्ह 10 तर त्याने पहिला वाला 10 काढून टाकला, कारण आपण एकच सांगितलेलं. दॅट्स हाऊ यू कॅन यूज अ रिमूव्ह. जर एखादा स्पेसिफिक इंडेक्सचं सांगायचं असेल तर पॉप आपल्याला वापरता येऊ शकतं. म्हणजे बी डॉट पॉप म्हटल्यावर लास्ट व्हॅल्यू आली होती ना आपल्याला. सो वी कॅन सी हियर बी डॉट पॉप 2. सो 2 इज व्हॉट, 0 1 अँड 2 ही व्हॅल्यू पॉप झाली. आणि आता जर मी इथे बी प्रिंट केला तर तुमच्या लक्षात येईल की हा 10 गायब झालाय, कारण तो पॉप केला. सो वी ऍक्च्युअली व्हॉट वी डिड इज वी रिमूव्ड इट. Is it clear? We actually removed that thing. So this is how you can remove elements. So केतकीने एक प्रश्न विचारलाय, duplicate data is allowed in a list? Yes, duplicate data is always allowed in a list. List हा प्रायमरी टाईपचा अरे, त्याच्यामध्ये कुठलेही रिस्ट्रिक्शन्स नसतात. इट इज द मोस्ट फ्लेक्सिबल डेटा स्ट्रक्चर यू विल हॅव इन पायथन. अजून एक निलेशचा प्रश्न आहे, कॅन वी रिमूव्ह लिस्ट आयटम बाय युझिंग इंडेक्स? एक्झॅक्टली. सो पॉप आणि इंडेक्स असं ते आपण रिमूव्ह करू शकतो. त्याच्यानंतर अजून एक आहे, ऍक्च्युअली आय जस्ट फॉरगॉट, डिलीट. हा डिलीट डी असं जर मी म्हटलं ना तर अख्खीची अख्खी लिस्टच डिलीट होते. म्हणजे सपोज आता ए लिस्ट आहे आणि ए डॉट क्लिअर म्हणालो मी आणि ए बघितलं तर ए इज स्टील अ एम्प्टी लिस्ट. म्हणजे मी क्लिअर केली फक्त, ती डिलीट नाही केली. पण जर मी इथे म्हटलं डिलीट ए तर तो गेला मेमरीतनच. आता जर मी हे म्हटलं तर तो म्हणजे मला नाही माहित ए काय. इज इट क्लिअर एव्हरीवन? Okay, so I think that is it what I had for today. In tomorrow's session, tomorrow again evening session we'll have 8 to 9 standard time. What I'm planning to do is तुम्हाला लिस्ट कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय ते मी दाखवणार आहे थोडंसं, आणि त्याच्यानंतर फंक्शन्स कसे लिहितात पायथॉन मध्ये, व्हॉट इज अ फंक्शन, हाऊ टू राईट फंक्शन्स, पासिंग पॅरामीटर्स ते दाखवणार. ऑलराईट, अँड टुमॉरो विल बी द लास्ट सेशन. काय ओव्हरराईट करायचं वल्लभ? ओव्हरराईट करता येतं ना, ऑफकोर्स करता येतं. म्युटेबल म्हटलं की काही करता येतात. येस, वी कॅन ओव्हरराईट अ लिस्ट. आता गंमत दाखवता येते इथे. लिस्ट सपोज ए मध्ये मी काही व्हॅल्यूज टाकल्या, मी लिस्ट अशी बनवतो, 1 2 3 इज माय फर्स्ट लिस्ट आणि त्याच्यानंतर आहे ना 20 आणि 30 असं आहे. आता पहिली गोष्ट तर कॅन यू आन्सर मी, या लिस्टमध्ये किती एलिमेंट्स आहेत? ए ह्या लिस्टमध्ये किती एलिमेंट्स आहेत? कॅन यू टेल मी द काउंट? This is for everyone. Correct. So the answer is 3. Absolutely right. का? First is a list, second is a number, third is a number. Very good. Very good. आता ही जी पहिली लिस्ट आहे ना 1 2 3, याला मला रिप्लेस करायचं आहे 4 5 6 ने. बरोबर आहे? मग इथे मी काय म्हणणार आहे बघा, ए ऑफ 0 इज इक्वल टू 4 5 6. हा माझा नवीन एलिमेंट आहे. आणि आता जर मी ए प्रिंट केला तर बघा झालं रिप्लेस. सो आपल्याला सगळं करता येतं, ओव्हरराईट, रिप्लेस, डिलीट, अपडेट, पॉप, remove, everything we can do with a list. List is, as I said, the most flexible data structure. Okay. आणि लिस्ट बद्दल आपण बोलणारच आहोत उद्या, पण उद्या कदाचित वेळ नाही मिळाला जास्त, तर मी आत्ताच एक सांगू शकतो. एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट की लिस्ट जसं असतं तसंच अजून एक डेटा टाईप आहे पायथन मध्ये, विच इज कॉल्ड एज अ टप्पल.
हाय डेटा टाइप आहे पायथॉन मध्ये. दिस इज अगेन अ डेटा टाइप पेक्षा तो डेटा स्ट्रक्चर आहे. ऑनेस्टली इट्स अ डेटा स्ट्रक्चर. डेटा टाइप पेक्षा आय कॉल इट एज अ डेटा स्ट्रक्चर. टप्पल नावाचं. ओके. आणि ह्या दोन मधला सगळ्यात बेसिक फरक हा आहे फक्त की लिस्ट तुम्हाला चेंज करता येतात, मॉडिफाय करता येतं, ऍड रिमूव्ह करता येतं. ठीक आहे. टप्पल मध्ये तुम्हाला काहीच करता येत नाही. टप्पल इज फिक्स्ड. एकदा तुम्ही म्हणजे इट इज मोर लाईक अ फायनल थिंग, अ कॉन्स्टंट थिंग. टप्पल मध्ये एकदा गोष्टी टाकल्या झालं, त्याला परत काहीच करता येत नाही. तो फरक. मग तो तशा टाईपचा डेटा स्ट्रक्चर का दिले त्यांनी? कारण कधी कधी काय होतं, जेव्हा आपल्याला डेटा प्रोसेसिंग करायचं असतं तेव्हा कुठल्या तरी फंक्शनला आपल्याला तो अरे पास करायचा असतो, पण आपल्याला हे पाहिजे असतं की त्या फंक्शननी चुकून या अरे मध्ये काही चेंजेस नाही केले पाहिजे. मग तिथे आपण लिस्ट पाठवायच्या ऐवजी त्या लिस्टला टप्पल मध्ये कन्वर्ट करून टप्पल पाठवतो. मी याचं एक्झाम्पल देईन उद्या तुम्हाला टप्पल वर क्विकली सांगितले, कारण बाकीचे सगळे फीचर्स त्याचे असेच असतात, सेम लाईक अ लिस्ट. ओके, सो आय एम गोइंग टू स्टॉप द रेकॉर्डिंग नाव.